वेलकम आणि प्रेमदादा तुम्हाला देखील विनंती करेल इथे महत्त्वाचा मान सन्मान तुमचा केला जाईल. माईच्या पुलकीची उबदार शाल देऊन तुम्हाला सन्मानित केलं जात आहे आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि वारंवार आमच्या पाठीशी उभे असता. स्पोर्ट्स 33 आपण पाहतोय महाराष्ट्रामधील नामांकित ब्रँड आहे जो मात्र स्पोर्ट इक्विपमेंट परचेस करत असतो असा मात्र ब्रँड आणि याच ब्रँडचे सर्व ओनर अर्थातच राहुल दादा मासे यांचा देखील आम्ही इथे महत्त्वाचा मान सन्मान करतोय. राहुल दादा मासे यांचा आम्ही इथे महत्त्वाचा मान सन्मान करतोय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय त्यांचे छोटे बंधू जिथे जिथे मात्र आपण पाहतोय दोन बंधू सोबत आले तिथे तिथे मात्र इतिहास घडला जातो. शून्यातून विश्व निर्माण केलं असे मात्र हे दोन बंधू आम्हाला पाहायला मिळतात. मासे बंधू राहुल दादा मासे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रेमदादा यांचा देखील आम्ही इथे महत्त्वाचा मान सन्मान करतोय. तुम्ही आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच प्रेमदादा. या तुमचा देखील आम्ही इथे महत्त्वाचा मान सन्मान करणार आहे. आमच्या ग्रामस्थांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केलं जात आहे. माईच्या पुलकीचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाणार आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ माईच्या पुलकीचे उबदार शाल आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जातं. तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि तुमचं मार्गदर्शन देखील लाभलं गेलं आमच्या सर्व सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमधील खेळाडू वर्गांना त्याबद्दल देखील तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच प्रेमदादा आणि विनंती करतो बसा स्थानापन्न व्हायचं आहे आणि अगदी थोडाच वेळ आम्हा सर्वांना आपण पाहतोय मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील आमचे राहुल दादा मासे थोडंसं मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. हॅलो. आज या टुर्नामेंटला आलोय तर थोडं पाटण तालुक्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. त्यासाठी बोलतोय की आपल्या पनवेल स्टेशनला मोठी मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर तू पाटण तालुक्यातील कोणताही मुलगा किंवा कोणाच्या टीमला टी शर्ट छापायचे असेल तो बोलेल की मी पाटण तालुक्यातील रजिस्टर टीमचा पोरगा आहे तर त्याला खूप मोठं डिस्काउंट भेटलेलं. यापुढे कधीही कोणी आला आणि बोलेल मी पाटण तालुक्यातला पोरगा आहे तर त्याला मोठं डिस्काउंट नक्की असेल. बाहेर ज्या ब्रँडला तुम्ही पैसे देतात ते नक्कीच वाचतील. हे फक्त तुमच्यासाठी खास. थँक्यू. धन्यवाद राहुल दादा. असंच प्रेम तुमचं आम्हा पाटण तालुक्यांवरती राहू द्यात आणि आमच्या सर्व खेळाडूंवरती राहू द्यात. तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच राहुल दादा मासे. थँक्यू सो मच प्रेमदादा मासे. मनापासून आभार व्यक्त करेल. भेटूयात लवकरच. आलात आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो. यथोचित सन्मान तुमचे देखील होत आहेत. थँक्यू सो मच राहुल दादा मासे प्रेमदादा मासे स्पोर्ट 33चे सर्व ओनर. थँक्यू सो मच. जाऊयात आता मॅचच्या दिशेने. मॅचची कहाणी अशी असेल यावेळेला मात्र ऑन स्क्रीनवरती रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. लास्ट जवाब जेल पकडले. ही जेल नव्हे तरी ट्रॉफी पकडले की काय. T20 वर्ल्ड कप सूर्यकुमारची जेल आणि त्यानंतर मिळाला आपण पाहतो तो करंडक. सर्व काही आठवतंय का जेलवरती आणि तशीच जेल काहीतरी आम्हाला पाहायला मिळाली स्क्वेअर लेग रिझनवरती. आता हे खेळाडू पहिले 2 चेंडू झालेत की काय आणि पहिले 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. काय पाहायला मिळतंय. डांगेष्टीवाडी संघ असा आहे जो अनबिटन राहिलाय आणि आता मात्र शून्यातून 100कडे प्रवास करणारा संघ कोणता तर साखरवाडी. मागील मॅचचा विचार करायला तर 80 धावा चेस करत होत्या आणि आता या मॅचमध्ये सुरुवात दमदार झाली या सागरकडून. ह्यावेळेला स्टिक्स वरतून डिलिव्हर करणारा हा चेंडू. यावेळेला आपण पाहतोय स्टम्प्स वरतून प्रवास करणारा हा चेंडू डॉट येतोय. हा तोच सागर आहे ज्यानं मागील मॅचमध्ये आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या आणि हा तोच सागर आहे ज्यानं या मॅचची सुरुवात पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेऊन केले. ही वेळ आहे मित्रांनो. कधी कोणाची पडले सांगू शकत नाही. फक्त मेहनत करत चला. बॅटचा अंदरुणी किनारा लेग स्लिप रिझन नो स्ट्राइक एंड. यावेळेला सिंगल रन येते आणि या सिंगल निशी आता धावसंख्याचं खातं खुलं होत आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 1 पाहायला मिळेल. 4 बॉल पूर्ण झालेत आणि टाइम देखील आम्ही लगावलाय. टायमर लगावलाय. 1 ओव्हर आपणास 5 मिनिटमध्ये कव्हर करायचे याची देखील नोंद घ्यायची कारण की अजून 3 मॅचेस शिल्लक आहेत आणि घड्याळामध्ये वाजलेत 4:40. सूर्यास्त लवकर होतो. दिवस छोटा आहे याची देखील नोंद घ्यायची. या कारणास्तव थोडासा फटका खेळला. इनसाइड आउट सागर पवार धावतात वेगाने धावतात. एरिया कव्हर केला जातोय. चेंडूपर्यंत पोहोचले जातील. काय घडेल याच्यावरती धावा 2 तर पूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण हवंय. बॅटिंग करणारा बॅटिंग करतो गोलंदाजी करणारा गोलंदाजी करतो परंतु क्षेत्ररक्षकाचं काम हे खूप मोठे आहे मित्रांनो आणि ते मात्र आम्हाला पाहायला मिळाले या क्षणी. या वेळेला 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 3. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉल पूर्ण.
वाईट बॉल येतोय आणि या वाईट निश्चित संघाची धावसंख्या आता 4 वरती जाऊन पोहोचणार आहे. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि 33 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय असं देखील वक्तव्य केलं जात आहे. स्वतः ओनर होते, फाउंडर देखील होते, अर्थातच राहुलदादा मासे. पाटण तालुक्यामधील कोणताही खेळाडू असो, कोणताही संघ असो, तो जर पनवेलचे आपण पाहतोय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला जर त्यांच्या माध्यमातून भेट दिली गेली तर आपण पाहतोय मोठा डिस्काउंट दिला जाईल. वक्तव्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते. आवर्जून मित्रांनो सर्वांना विनंती असेल 33 स्पोर्ट्सला आपण पाहतोय सर्वांनी व्हिजिट करा आणि आपली ऑर्डर देखील फिक्स करा. टोटल धावा किती पंच? 5 धावा. या चेंडूवरती टोटल पंजा येतोय. क्रिकेटमध्ये पंजा, कबड्डीमध्ये पंजा पाहायला होता, आता क्रिकेटमध्ये पंजा पाहायला मिळतोय. होय तुमच्यासाठी प्लीज डीजे. धन्यवाद डीजे. 9 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर थ्रोच्या या 5 रन आल्या आणि तदनंतर संघाची धावसंख्या आता 9 वरती जाऊन पोहोचल्या. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. सागर पवार, सागर केंजे, ज्युनियर सागर झाल्यानंतर सिनियर सागर बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वाईट हाताळलाय, पंच कळवतायत वाईट बॉल आहे आणि या वाईट निशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर होणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता धावा 10. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक पाहायला मिळतोय. थर्ड मॅन रिझन फटका खेळलाय. या चेंडूवरती मिळणाऱ्या धावा किती? धावा पळून घ्यायचे असतील का? धावा पळून घ्यायचे आहेत. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थँक्यू टीम जळप असंघ. तुमचे देखील आभार व्यक्त करतो. वाईट बॉल येतोय. अजून एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात सागर केंजरेने चांगली करून दिली होती. त्या सुरुवातीला मात्र आपण पाहतोय त्याच्या पाठोपाठ त्याचा पाठला करत या ओव्हरला देखील सुरुवात करावी लागेल सागर पवार यांना. सागर पवार यांच्यावरती फटका खेळलाय. यावेळेला फ्लॅट हेड जातोय. 6 धाव्यांसाठी षटकार मास्टर. साईटी गावचे आपण पाहतोय समाजसेवक मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान बबनजी पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांचे मित्र परिवार तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि साहेब आपणास विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. सन्मान्य बबनजी पाटील साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि तुमचे मित्र परिवार तुमचे देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. फटका खेळलाय. यावेळेला फाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक असणार आहे. कॅच ड्रॉप होते. चेंडू हातामध्ये बसत नाहीये. यावेळेला विशालभाई उतेकर यांना मिळतंय जीवदान. विशालभाई उतेकर आणि शांताराम पालकर हे 2 बॅटर आपणास पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावा 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा. वाईट बॉल येतोय. अजून एक वाईट बॉल येत असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. धावा आलेत. जरी विकेट पहिल्या 2 चेंडूवरती 2 गमावले असले तरी 10च्या सरासरीने 10 ते 12च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. चेंडू हवेमध्ये उलटा धावतोय. पोहोचला जाणार नाही. जे 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल.
2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 24 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बजाव डीजे वाले. का मॅचला करा सुरुवात. बॉलिंग मार्कवर नितीन येतोय. कॅप्टन नितीन असेल बॉलिंग मार्कवर ओव्हर दी विकेट. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस 24 धावा धावफलकावर आम्हाला पाहायला मिळत आहेत. नितीन वरती हल्ला चढवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. अजून एक कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. धरणीला दान केले ही कॅच. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 26 धावा. 26 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चेंडू पूर्ण. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू, याची देखील नोंद घ्यायची आहे. आडव्या बॅटीने खेळलाय. यावेळेला शॉर्ट ऑफ जाम केला जातोय. शॉर्ट बॉलला 6 धाव्यांसाठी पाठवलाय. षटकार. थँक्यू 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 धन्यवाद. तात्या विंचूला सगळे घाबरत असतील, परंतु टीम एम्पायर धायटी संघ घाबरत नाही तात्या विंचूला. वेळेला उभ्या बॅटीने खेळून काढलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून टीप वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. मैदानाच्या साह्याने बॉन्डलाईनच्या दिशेने चौकार या चेंडूवरती देखील लिहिला जातोय. या चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 36. थँक्यू धन्यवाद. ओहो या वेळेला आलाय. खूप लांब वरचा आलाय. खूप 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 लांब येतोय. दमदार नंदनी षटकार. विशालभाई उतेकर ट्रेडमार्क. धन्यवाद. थँक्यू डीजे. आयुष्यात सुरुवात कुठूनही करता येते मित्रांनो, फक्त मनगट कुठे घाण ठेवायचं नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट गमावल्या जरूर, परंतु विशालभाई उतेकर आणि त्यांची भाईगिरी, त्यांची दादागिरी या मॅच मध्ये. फटका खेळलाय. अजून एक लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑनच्या डोक्यावरतून. ओ माय गॉड, काय कॅच पकडले. विकेट आहे. लास्ट जवाब पाहायला मिळतोय. अगदी आमच्या नजरेसमोर ही झेल पकडताना पाहायला मिळत आहे. सागर पवार प्लीज डीजे. विकेट क्रमांक 3 माघारी. 5 चेंडू पूर्ण झाले. एक शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला गेलं तर 42 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल सोनाजी स्ट्रायकिंग एंडवर. यानंतर होणारी मॅच असेल दत्तग्रुपा जंगलवाडी आणि केदारनाथ 11 डफळवाडी. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे टीम कॅप्टन तयार राहतील.
सोनाजी फॉलो थ्रू मध्ये नितीनच्या माध्यमातून चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न. धनू येतोय, चेंडू फील्ड करतोय, सिंगल येणार आहे. सिंगलनेची ओव्हर संपेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 44. आता शेवटचं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच बॉलिंग मार्क वरती. तोपर्यंत पाहूयात मनोरंजन, पाहूयात नृत्य, डान्स अर्थातच तात्या विंचू यांचा. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन येताना पाहायला मिळते. फटका खेळलाय यावेळेला शांताराम पालकर यांच्या बॅटमधून येतोय आणि त्यांच्या बॅटमधून आलाय तर सीमारेषे पार परार होणार आहे, आरपार होणार आहे. बजाव डीजे वाले. थँक्यू डीजे ऑपरेटर. षटकारांनीशी 51 धावा. शांताराम पालकर लॉंग ऑनच्या दिशेने घेऊन काढलाय. सागर असणार आहे त्या दरम्यान चेंडू फील्ड करतील. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंडला फेकी केले. रन असणार आहेत 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचल्या. 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. 53 रन ऑन अ स्कोर बोर्ड. ओहो काय घडतंय. मानसरोवर स्टेशनच्या दिशेने जाणारा हा फटका शांताराम पालकर यांच्या बॅटमधून. षटकार षटकार षटकार. अजून एक पाहायला मिळतोय. त्याच दिशेला 30 दशा करणारा हा षटकार. यावेळेला येतोय हा सलगचा 3रा येतोय. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय फेकून दिलाय सरळ चेंडूला 6 धावेसाठी दमदार षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 71 वरती. 72 धावांचं आव्हान दिलंय.
रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष करतोय. हार्दिक स्वागत. बॉल तयार होत भाई. 72 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तात्या विंचू खरं तर त्यांनी आम्हाला एंटरटेनमेंट केले या स्पर्धेमध्ये. त्यांची झलक आपल्याला पाहायला मिळते. हो तात्या विंचू कसं काय बरं आहात ना. मल्हार माली यांची ही संपूर्ण टीम आहे. बॉल तयार. यावेळेला पहा टॅप केले. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक धाव जरूर कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॅटनं पहिली इम्पॉर्टंट धाव येत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया. हा बॉल त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून हाताळला जाणारा गोलंदाज तयार होतोय. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे मित्रांनो. हिवाळा सध्या सुरू आहे. सूर्यास्त लवकर होतो. अजूनही 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. बॉलर विनंती आहे. बॉल तयार झाला. यावेळेला पहा वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. त्या रिझन मध्ये फिल्डर नाहीये. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट षटकार. विजय मास्टर अपने मूड में आ चुके. आपलं सुद्धा पुणे सहर्ष स्वागत आहे. यावेळेला ऑफ साईडला स्ट्रोक चांगला आहे. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होईल का, परंतु तिकडे फिल्डर आडवा आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय आणि या मुवमेंटला एक धाव आता आपल्याला पाहायला मिळते. डीजे सागर खरं तर एंटरटेनमेंट करत असताना प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक क्रीडा रसिकांना त्यांचं विशेष आभार आहे. खूप चांगलं डीजे वादन त्यांच्या माध्यमातून केलं जाते. धावफलकावरती आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं हा फटका सजवलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर इकडे सुद्धा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत डबल डिजिट मध्ये 10 धावा आपल्याला पाहाव्यास मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा पुढचा बॉल पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने इथून हाताळला जाणार आहे. बॉल तयार झाला. ओ लॉफ्ट केले. काय फटका सजवलाय. हवा का झोका. बल्लेबाज को मिला मौका और ये लगा भैरवनाथ चषक ब्रांडेड छक्का. ठोक डीजे. सध्या आपण आहोत आणि कामोटे या परिसरामध्ये मानसरोवर स्टेशनच्या अगदी बाजूला ही स्पर्धा आहे. आणखीन एक काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर बिनगणाच्या मोबदल्यात 22 धावा.
चांगले बॉल हाताळण्याची क्षमता आहे आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा ज्योतिराम तयार झालाय ओव्हर द विकेटनं. पुढचा बॉल, ओ बॉल हवेत आहे. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला. जेल विकेट आली आहे. पहिली विकेट, जी पहिली सलामीची जोडी होती ती इथून मात्र तोडण्यामध्ये फोडण्यामध्ये ज्योतिरामला यश मिळालंय. बॅटर बाद झालाय. ठोक डीजे मास्टर, ठोक, अरे ठोक ना. अफलातून कामगिरी, मानलं भाऊ तुला. काय फिल्डिंगचे एफर्ट्स तिकडे दिलेत. मी पडणार, मी धडपडणार, परंतु बॉल नाही सोडणार. आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या फिल्डरने दाखवलं. म्हण्या या फिल्डरचा पॅटर्नच वेगळा आहे आणि काय एफर्ट्स त्यांना दिले आपल्या टीमसाठी. एक धाव त्यांना मात्र वाचवली. मला बॅटिंग नाही मिळाली, मला बॉलिंग नाही मिळाली, परंतु ऍज अ फिल्डर म्हणून टीम मध्ये मी का आहे हे सिद्ध केलं मनाने. वेल प्लेड. यावेळीचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. ICC नियम क्रमांक 25 चं उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नुकताच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल, ओ यावेळेला पहा ऑफ ब्रेकचा वापर केलाय खरा, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा देखील व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला देखील लाफ्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. उचलला, फेकून दिलाय. आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं, बाबा 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 बाबा, कवरा मोठा यो छक्का, ठोक डीजे. नाही. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इकडे पहा, बॅटरला थोडासा घाम गाळावा लागला, परंतु पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा निर्णय आला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात आणि हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार झाला. पाहूया हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतोय. लॉफ्ट केले, रडार मधील बॉल, बॉलला फेकून दिले. बाउंड्री लाईन क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलनं घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. ठोक डीजे. संयम दाखवावा लागतोय. 41 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. 1 गडाच्या मोबदल्यात 41 धावा. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 31 धावा. 12 चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. ऐकूया एक डीजे मास्टरच्या माध्यमातून
सुमधुर संगीत येऊ द्या डीजे मास्टर वाजवा की. सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते अफलातून खेळ त्यांनी मात्र खेळाडू खेळत करत असताना खरं तर त्यांनी खेळाडूंना मोटिवेट केलेलं आहे. जबरदस्त समालोचन. लॉफ्ट केले उंच माझा झोका बॉल हवेते पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेट आली आहे बॅटर बाद. येऊ द्या डीजे मास्टर. केलाय भावा हे ऐकणार नाहीयेत मी की खरं तर आमचे कार्टून ताता विंचू खरं तर आता त्यांच्या मूड मध्ये आलेले आहेत. त्यांची प्रियसी आणि ते सध्या एन्जॉय करतात या मॅचला. बॉल तयार पुन्हा एकदा पाहूया या दरम्यानचा पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. स्ट्रोक चांगला आहे फिल्डर बॉलच्या खाली आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. खरं तर जळगाववरून देखील आमच्या जवळचे मित्र सोमनाथ भाऊ खरात ही मॅच एन्जॉय करतात. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सिद्धनाथ 11चे ते खरं तर पॅकर आहेत. वेलकम सोमनाथ भाऊ. या मुवमेंटला देखील इथे पहा बॉल हवेत होता कॅच पकडण्याचा प्रयत्न खरं तर थोडासा कमी पडला आणि या मुवमेंटला रन्स कंप्लीट केला गेला. धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 46 धावा. 9 बॉल मध्ये आता 26 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. लॉफ्ट केले फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं. गेंद हवा के संग मैदान के बाहर जाए उसे छक्का कहते हैं और बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का इक्का कहते हैं. ठोक दीजिए. बॉल तयार होतोय. ओ इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटरला शांत ठेवलंय. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत.
धावफलकावरती आतापर्यंत 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 7 बॉल मध्ये आता 19 करायच्या आहेत. 7 चेंडू 19 ची गरज आहे. ओ यावेळेला पहा कॉट बिहाइंड दी विकेट. बॅटची आतली कडा, यष्टांचा वेध, दांडी गोल, बॅटर बाद. धन्यवाद. शिवमय वातावरण त्यांनी मात्र या स्पर्धेच्या अनुषंगाने केलेलं आहे. अफलातून डीजे वादन. बॉल तयार होतोय. सहा मध्ये 19 ची गरज असताना उडवलाय, फेकून दिलाय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे. गॅप शोधलाय का? हो शोधलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. पुढचा बॉल, बॉल तयार. लॉफ्ट केलंय आणि हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इकडे सुद्धा 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ दाखवला जातो आणि या षटकाराच्या साहाय्यानं मॅचची हवा काढणारा हा षटकार आलाय. तीन धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावा या मॅच मध्ये. पाहूया आता काय घडणार आहे या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. तीन बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. विनिंग स्ट्रोक येईल का? बॉल हवेत आहे आणि पहा हा सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड. काय विजय मिळवलाय. खर तर संपूर्ण टीम पहा जल्लोष करतात. साखरवाडी या टीमने या मॅचला जिंकलेला आहे. वेल प्लेड साखरवाडी संघ. अभिनंदन. आता मिळेल डीजे मास्टरला संधी. येऊ द्या डीजे मास्टर.